मित्रांनो नमस्कार. अर्बन क्लाउड यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आजचा जो आपला टॉपिक आहे तो फार इंटरेस्टिंग आहे आणि तुमच्या फार जवळचा आहे की राज्यसेवेमध्ये असणारे जे काही विविध पदं असतात या पदांविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. आणि या पदांची माहिती आपण याच्यासाठी घेतो आहे की 2023चे जे मेन्सचे विद्यार्थी आहेत त्यांना आता फॉर्म भरायचं जी लिंक आहे ती सुरू झालेली आहे. तर 21 नोव्हेंबरपर्यंत त्यांना फॉर्म भरू शकतात ते. तर 21 नोव्हेंबरपर्यंत जेव्हा त्यांना फॉर्म भरायचा असेल तेव्हा त्यांना फॉर्म भरताना पदांचा पसंतीक्रम त्यांना टाकावा लागणार आहे. त्यांना जे प्रेफरन्सेस टाकावं लागणार आहे त्याच्यामुळे त्यांना थोडी मदत व्हावी या दृष्टीने आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही पदं आहेत या पदांविषयी थोडी माहिती घेऊयात जेणेकरून तुम्हाला जे पसंतीक्रम टाकताना तुम्हाला त्याची मदत होईल. आणि जे विद्यार्थी मेन्सला नसतील त्यांनी हा व्हिडिओ बघितला पाहिजे कारण की त्यांना पण एक आयडिया येईल की कशा पद्धतीने पदांचं जे काही माहिती असते कशा पद्धतीने पदांचा आपण पसंतीक्रम टाकू शकतो. आता भरपूर विद्यार्थ्यांना उपजिल्हाधिकारी DYSP या पदाबद्दल जे काय असतं फार क्रेज असते. पण असे काही पदं पण आहेत की ते पण फार इंटरेस्टिंग पदं आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काम करू शकतात. एकदम चांगल्या पद्धतीचे ते पदं असतात. त्याच्यामध्ये पण फार काम करण्याचा स्कोप असतो. तर आपण आता डायरेक्टली आपल्या टॉपिकवर जाऊयात. तर आपला टॉपिक बघताना ही आपल्यासमोर एक जाहिरात दिसते. 2023ची जाहिरात आहे. जाहिरात क्रमांक 11/2023 अशा पद्धतीची. तर या जाहिरातीमध्ये जर बघितलं सुरुवातीला फक्त राज्यसेवेचं आपण बोलतो इथं. तर राज्यसेवेमध्ये जर बघितलं सुरुवातीला 295 जागांची ही जाहिरात निघली होती. तर त्यामध्ये मग नंतर आयोगाने शुद्धीपत्रक काढून त्याच्यामध्ये जागा वाढवण्यात आल्या होत्या. आणि सध्या जर बघितलं तर 303 जागा आहेत. आणि यामध्ये जर बघितलं तर 16 संवर्ग या जाहिरातीमध्ये होते. टोटल 32 की 33 संवर्ग असतात टोटल. पण त्या 32 संवर्गापैकी आयोगाने फक्त 16 संवर्गाची जाहिरात प्रकाशित केली होती. हे जे 681 जागा त्या वाढलेल्या जागा आहेत. आणि टोटल जर बघितलं तर 1098 पदांचा याच्यामध्ये तपशील आहे. पण आपण सध्या फक्त आता राज्यसेवेबद्दल बोलणार आहोत. तर राज्यसेवा ही जी कॅटेगरी आहे राजपत्रित सेवेमधली तर तिच्यामध्ये 303 पदांबद्दलची माहिती दिलेली बघा स्पष्ट. आणि आपण आता उपजिल्हाधिकारी हे पद बघूयात. उपजिल्हाधिकारी पदाचे 9 जागा आहेत. या 9 जागांची विभागणी जर आपण बघितली तर हा जो पहिला कॉलम आहे तो SC साठी आहे. तर SCची पदसंख्या 2 आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणला 1 जागा आहेत आणि महिलांसाठी 1 जागा आहेत. समजा आपण अशी एक्झाम्पल घेऊयात की SC फिमेल आहे. एक SC फिमेल कॅन्डिडेट आहे. SC फिमेल कॅन्डिडेटसाठी जर उपजिल्हाधिकारी या संवर्गामध्ये जर त्यांना फॉर्म भरायचा असेल तर त्यांच्यासाठी जागा किती आहेत. तर त्यांच्यासाठी जर त्यांनी प्रीमध्ये SC महिलांचा कट ऑफ काढलेला असेल फक्त SC महिलांचा कट ऑफ काढलेला असेल तर SC फिमेलच्या कट ऑफनुसार त्यांना फक्त 1 जागा भेटू शकते SC महिलांची. पण त्यांनी SC महिलांचा पण कट ऑफ काढला आणि SC जनरलचा पण कट ऑफ काढला असेल तर त्यांना 2 पदावर दावा करता येतो. ठीक आहे. ही कन्सेप्ट तुम्हाला कळली असेल. म्हणजे SC फिमेल असेल आणि त्यांनी जर SC जनरलचा कट ऑफ काढलेला असेल तर त्यांना 2 जागावर ते दावा करू शकतात. आणि जर त्यांनी ओपनचा कट ऑफ काढलेला असेल प्रीमध्ये तर त्यांना हे जे काही अराखीव पदं आहेत त्याच्या ज्या 1 जागा आहेत तर त्या पण ते त्याच्यावर पण दावा करू शकतात. म्हणजे त्यांच्यासाठी असे 2 कॅटेगरीमधले आणि 1 ओपनचे अशा पद्धतीने 3 पदांवर ते असू शकतात की जर त्यांनी चांगले मार्क पाडले त्यांच्या गुणवत्तेनुसार 3 पदांसाठी ते स्पर्धेमध्ये उतरवू शकतात. अशा पद्धतीने आपण SC फिमेलचं बघितलं. तशाच पद्धतीने तुम्ही बाकीचे पण जे काही कॅटेगरी आहेत त्याचं तुम्ही वर्गीकरण करू शकता. STचं जर आपण बघितलं STच्या जागा जर बघितलं उपजिल्हाधिकारीसाठी तर 2 जागा आहेत. जनरलला 1 म्हणजे ST जनरल आणि ST फिमेलसाठी 1 जागा आहेत. त्यानंतर विमुक्त जाती यांना जागा नाही आहेत बघा. भज क भज ड इतर मागासवर्ग. त्यानंतर माप्र याला 1 जागा आहेत बघा. इतर मागासवर्गीयाच्या 1 आणि 1 सेम याच्यासारख्या जागा आहेत. म्हणजे सर्वसाधारणसाठी 1 महिलांसाठी 1. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या मागास जर बघितलं आपण 1 जागा आहेत. एकूण आरक्षित पदं जर बघितले तर 5 आहेत. हे टोटल 5 पदं सर्वसाधारणसाठी. आणि महिलांचे जर बघितलं तर हे टोटल 3 पदं आणि अराखीव पदं फक्त 1 आहे. म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी
एकच पद आहे इथे आणि टोटल किती आहेत 9 आहे. अशा पद्धतीचं याचं वर्गीकरण आहे. ठीक आहे, हे सगळं इथं बघा काहीच नाही इथे. पण इथले जे काही विद्यार्थी आहेत ते ओपन कॅटेगरीसाठी एक या जागेसाठी ते कॉम्पिटिशन करू शकतात. तर उपजिल्हाधिकारीसाठी जर बघितलं आपण 9 पदं आहेत आणि तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही इथं बघू शकतात की तुम्ही जेव्हा प्रेफरन्स टाकणार आहे तेव्हा कशा पद्धतीने तुम्हाला ते टाकावं लागतील. त्यानंतर पुढे जर आपण गेलो, दुसरं जे काही महत्त्वाचं पद आहे ते आहे राज्यकर सहाय्यक आयुक्त गट अ. यामध्ये 12 पदं आहेत. त्याचं पण डिव्हिजन तुम्ही बघून घ्या कशा पद्धतीने. ओपनच्या जागा जर बघितल्या, ओपन मेलच्या जागा जर बघितल्या आपण, जनरलच्या, मेल म्हणण्यापेक्षा जनरल म्हणू आपण, त्याच्यामध्ये मेल पण येणार, फिमेल पण येणार. 5 जागा आहेत आणि फक्त ओपन फिमेलच्या जागा जर बघितल्या आपण तर त्या 2 जागा आहेत. अशा टोटल 7 जागा आहेत ओपनमध्ये. राज्यकर सहाय्यक आयुक्त गट अ हे पद महिलांसाठी जास्त चांगलं आहे, कारण की भरपूर जे काही फिमेल कॅन्डिडेट आहे ते हे पद घेतात. ACST असं त्याला म्हणतो आपण. त्यानंतर आपण हे थोड्या वेळानंतर आपण ह्या पदांविषयी आणखीन थोडी माहिती घेणार आहे. आता फक्त आपण जाहिरातीमध्ये कशा पद्धतीने वर्गीकरण केलेले आहे तेवढंच बघतोय. उपमुख्य कार्यकारी अधिकारी, त्याला आपण गट विकास अधिकारी उच्च श्रेणी असं म्हणतो. गट अ मध्ये 36 पदं आहेत. ओपनच्या जागा जर बघितल्या आपण 13 जागा आहेत. त्याच्यामध्ये सर्वसाधारणमध्ये 8 आहेत, महिलांसाठी 4 आहेत आणि खेळाडूंसाठी 1 जागा आहे. SCच्या 5 जागा आहेत, त्याच्यापैकी सर्वसाधारण 3, महिलांच्या 2. STच्या 3 आहेत, सर्वसाधारण 2, महिलांच्या 1. आणि त्यानंतर इतर मागासवर्गीय जर आपण बघितलं, OBCच्या जागा 6 आणि 3 अशा पद्धतीने. आणि हे आर्थिकदृष्ट्या जर बघितलं 2 आणि 1 जागा. अशा पद्धतीने हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा गट विकास अधिकारी उच्च श्रेणी हे A श्रेणीचे आपण पदं बघतोय सध्या, ग्रुप Aचे. त्यानंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा, यामध्ये हे कॉमर्स डिग्री च्या संदर्भात आहे. त्याच्यामुळे इथं जे काही एनी डिग्रीवाले जे कॅन्डिडेट आहेत ते इथं क्वालिफाय नसतात. त्याच्यामुळे ते एकदा बघून घ्या. एकूण 41 पदं आहेत त्याचे. 14 पदं आहेत सर्वसाधारणमध्ये ओपनमध्ये आणि 7 पदं आहे ओपन महिलांमध्ये. त्यानंतर पुढे जर आपण गेलो, सहाय्यक कामगार आयुक्त हे पद गट अचं, एकच जागा आहे, ती पण फक्त ओपनची जनरलमध्ये. यामध्ये सगळे क्वालिफाय होऊ शकतात, सगळ्या कॅटेगरीमधले विद्यार्थी आणि महिला पण. त्याचबरोबरीनं आता हे एक सगळ्यात महत्त्वाचं पद आहे, त्याला आपण ARTO असं म्हणतो. आधीचे जे काय जाहिराती निघायच्या त्याच्यामध्ये ARTO पद हे गट बचं पद होतं, पण आता या ॲडमध्ये त्यांनी गट अ असं मेन्शन केलेलं आहे. 51 जागा आहेत त्याच्या ARTOच्या आणि यासाठी मेकॅनिकलची डिग्री कंपल्सरी असते. त्याच्यामुळे बाकीचे जे काही इंजिनिअरिंग केलेले विद्यार्थी त्याच्यामध्ये क्वालिफाय होत नाहीत. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर याच्यामध्ये जर जागा बघितल्यात तर SCच्या 4 जागा आहेत आणि महिलांच्या 2 जागा आहेत. ओपन जनरल जर बघितलं 13 जागा आहेत आणि ओपन महिला बघितलं 6 जागा आहे. खेळाडूंसाठी 1 जागा आहे. अशा पद्धतीने. आणि हे इथं OBCच्या जागा आहेत 7 आणि 3. त्यानंतर पुढे जर आपण गेलो, सहाय्यक आयुक्त गट अ कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय 2 पदं आहेत. इथं बघा, इथं तुम्हाला दिसेल की ओपनसाठी जागा नाही तिथे. SCला 1 जागा आहेत. ठीक आहे. त्यानंतर इथे जर बघितलं आपण, हे कोणतं आहे बघा, विजा अ VJA आपण त्याला म्हणतो, तर त्याच्यासाठी 1 जागा आहे. आणि आर्थिकदृष्ट्यासाठी या 2 जागा ह्याच आहेत की त्या पुढं मेन्शन केल्या आहे त्यांनी. फक्त SCसाठी 1 जागा आहे, VJAसाठी 1 जागा आहे. अशा पद्धतीने फक्त 2 जागा आहेत या पदाच्या. सहाय्यक आयुक्त गट अ किंवा त्याला आपण मुख्याधिकारी असं म्हणतो, गट अचं 7 पदं आहेत. तर त्याचं पण डिव्हिजन अशा पद्धतीने 2 जागा आहेत ओपनच्या, ओपन जनरल आणि ओपन महिलांच्या 1 जागा आहेत. अशा 3 जागा आहेत इथे. त्यानंतर आता इथून जे खालचे आहेत ते सगळे पदं हे ग्रुप Bचे पदं आहेत. ग्रुप Bचे पदं आता चालू होतील. तर याच्यामधलं जे काही महत्त्वाचं पद आहे ते आहे सेक्शन ऑफिसर, त्याला कक्ष अधिकारी असं म्हणतो. कक्ष अधिकारी 2 प्रकारचे आहेत. एक आहे मंत्रालयातला कक्ष अधिकारी आणि एक आहे MPSC कार्यालयामधला कक्ष अधिकारी. ह्या दोघांमध्ये भरपूर डिफरन्स आहे. दोघांमध्ये पे स्केलमध्ये पण भरपूर डिफरन्स आहे. तर मंत्रालयाच्या जागा जर बघितल्या 17 जागा आहेत टोटल आणि MPSCमधल्या जागा बघितल्या तर 1च जागा आहे, ती पण एकच ओपनची जागा आहे. इथं जागा नाही आहेत. इथे ओपनच्या जर बघितलं आपण मंत्रालयामध्ये 3 जागा आणि इकडे 2 जागा आणि दिव्यांगांसाठी जागा नाही आहेत, पण खेळाडूंसाठी 1 जागा आहे बघा.
दिव्यांगांसाठी एक जागा आहे एकूण. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट करून दिलेले कर्णबधिरता अथवा ऐकू येण्यातील दुर्बलता ते कॅन्डिडेट तिथं असू शकतात. त्यानंतर पुढचं जे गट बचं पद आहे सहाय्यक गट विकास अधिकारी आपण म्हणतो BDO. तर 50 पद आहेत, सर्वात जास्त पद आहेत बघा इथे. तर या पदांमध्ये जास्त विद्यार्थी लागू शकतात चांगले पदं असल्या कारणाने, आणि बऱ्यापैकी सगळ्या कॅटेगरीमध्ये या पदासाठी काय जागा आहेत. पुढे मुख्य अधिकारी पद आहे CO आपण त्याला म्हणतो गट ब 48 पदं, याच्या पण चांगल्या जागा आहेत. त्यानंतर पुढे जर आपण गेलो उपअधीक्षक भूमी अभिलेख, याच्या फक्त 9 जागा आहेत उपजिल्हाधिकारीसारखं. उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क 4 जागा आहेत फक्त. त्यानंतर कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब 11 पदं आहेत. उद्योग अधिकारी तांत्रिकमधलं गट ब 4 जागा आहेत. अशा पद्धतीने हे 16 संवर्ग आहेत. ठीक आहे, आपण आधीच बघितलं की 295वरून आपण 303 केलेले आहेत जागा. आता आपल्याला जे महत्त्वाचं पॉईंट बघायचा आहे तो आता खाली आहे बघा. इथे आपल्याला राज्यसेवा परीक्षेमधले जे काही वेगवेगळे पदं भरले जातात या पदांविषयीची माहिती दिलेली, आणि हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे प्रिफरन्स टाकताना. तर आपण आता इथे जे काही तुम्हाला येलोमध्ये जे काही मार्क केलेलं दिसतं आहे ते म्हणजे काय आपल्या जाहिरातीमध्ये प्रकाशित झालेल्या पदांचे ते नाव आहेत. तर त्याच्यानुसार आपण बघणार आहोत की त्यांचं आपल्याला काय काय बघायचं. आता त्यांचं वेतन स्तर आपल्याला बघायचं आहे, त्यांचं पेमेंट स्केल काय आहे, पे स्केल काय आहे. त्यानंतर उच्च पदावर त्यांची बढतीची संधी कोणती, की या पदावर जर त्यांची नेमणूक झालेली असेल तर पुढे बढती कशा पद्धतीने त्यांची होणार आहे, आणि नियुक्तीचं ठिकाण काय असणार आहे हे आपण आता बघणार आहोत. यामध्ये जर पहिलं पद जर आपण बघितलं उपजिल्हाधिकारी हे पद आहे. उपजिल्हाधिकारी पदाचं पे स्केल जर आपण बघितलं तर S20 पे स्केल आहे, म्हणजे 56,100 ते 1,77,500 या रेंजमध्ये तो पे स्केल असतो. त्या पे स्केलनुसार अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते अशा पद्धतीने याचं वेतन स्तर असणार आहे उपजिल्हाधिकारी गट अ. आणि याचं जर बढतीचं आपण जर संधी बघितली तर उपजिल्हाधिकाऱ्याची जी निवड श्रेणी असते त्यांचं जे काही कॅडर असतं त्या कॅडरनुसार बढती होत असते. म्हणजे याच्यानंतर ते SDO होऊ शकतात, त्याच्यानंतर ते अप्पर जिल्हाधिकारी होऊ शकतात. त्यानंतर त्यांना एखादं जर काही संस्था असेल किंवा महामंडळ असेल सरकारचं त्या महामंडळावर संचालक होता येतं. अशा पद्धतीने जे काही वेगवेगळे सरकारचे विभाग असतात त्या विभागामध्ये पण त्यांना काम करण्याची संधी भेटू शकते. तर ते जे काही उपजिल्हाधिकाऱ्याचं कॅडर असतं त्या कॅडरमध्ये त्यांना बढती भेटत असते, आणि त्यांचं जे नियुक्तीचं ठिकाण आहे ते महाराष्ट्रामध्ये कुठेही असू शकतं. त्यानंतर पुढचं आपलं पद आहे जाहिरातीमधलं सहाय्यक राज्यकर आयुक्त, त्याला आपण ACST असं म्हणतो गट अ. याचं पण स्केल सेम आहे S20च, पण याचं बढती जर आपण बघितलं या पदाची बढती राज्यकर उपायुक्त ते कॅन्डिडेट होऊ शकतात किंवा त्यापुढील पदं, आणि महाराष्ट्रात कुठेही. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा गटविकास अधिकारी उच्च श्रेणीचे जे गटविकास अधिकारी आहे त्यांचं पे स्केल बघितलं तर सेम आहे S20, आणि त्यांची जी बढती असते ती बऱ्यापैकी आपलं जे काही महाराष्ट्र विकास कॅडर असतं त्या कॅडरमध्ये त्यांची वरिष्ठ पदावर बदली होत असते. म्हणजे ते महानगरपालिकेवर पण पुढे जाऊ शकतात, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त वगैरे अशा पदावर, किंवा अनेक अशी जी काही पदं असतात डेव्हलपमेंटल कॅडरमधले डेव्हलपमेंट कॅडरमध्ये त्यांना वरिष्ठ पदावर बढती भेटत असते. महाराष्ट्रात कुठेही त्यांचं बढती होणार. पुढे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा सेवा, ह्याच्यासाठी आपण बघितलं होतं की त्याला एक विशिष्ट वेगळी डिग्री लागते कॉमर्सची. त्याच्यामुळे याच्यामध्ये जे काही एनी डिग्रीवाले जे कॅन्डिडेट आहेत ते नसणार, त्याच्यामध्ये स्पेसिफिक कॅन्डिडेट असणार आहे. S20 यांचा पे स्केल असणार आहे. महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ वरिष्ठ श्रेणीनुसार त्यांची बढती होऊ शकते. आणि पुढे महाराष्ट्रात कुठेही. मुख्याधिकारी जर बघितलं गट अचं तर S20च पे स्केल आहे. निवड श्रेणीतील पदावर नगरपालिका आणि नगर परिषद क्षेत्रामध्येच फक्त यांची बदली होते. म्हणजे खेडेगावात किंवा ग्रामीण भागात किंवा दुसऱ्या ठिकाणी त्यांची बदली होणार नाही. जिथं नगर परिषदा आहेत तर त्याच ठिकाणी त्याच कार्यालयामध्ये त्यांची बदली होऊ शकते मुख्याधिकारी नगरपालिका परिषदेच्या संबंधात. त्यानंतर पुढचं पद जर बघितलं आपण ते डायरेक्टली आता आपलं सहाय्यक संचालक हे पद येतं. यामध्ये बघा एक पे स्केल कमी झाला आहे, S19 झाला आहे. वर जे होते S20 होते, S19 झाला इथे. उपसंचालकपर्यंत बढती भेटते महाराष्ट्रात कुठेही. सहाय्यक कामगार आयुक्त गट अ S18 आहे, लगेच 2 पॉईंटनी कमी झाले बघा पे स्केल इथे. S18 आहे. उपायुक्त आणि पुढे महाराष्ट्रात कुठेही.
त्यानंतर जर बघितलं आता ग्रुप बीचे आपले पदं चालू होत आहेत आपल्या जाहिरातीनुसार. तर ग्रुप बीमध्ये आपण बघितलं होतं 2 पदं आहेत त्याच्यामध्ये, मंत्रालयीन कक्ष अधिकारी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधला कक्ष अधिकारी. त्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे की जर मंत्रालयामध्ये जर कक्ष अधिकारी म्हणून नेमणूक झालेली असेल तर S17 हा पे स्केल भेटू शकतो आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये जर झाली असेल नियुक्ती तर S15 भेटणार आहे. म्हणजे 2 पे स्केलचा याच्यामध्ये काय होतो आहे फरक पडतो आहे. ठीक आहे. S17मध्ये जर बघितलं तर 47,600 ते 1,51,100 आणि इथं जर बघितलं तर 41,800 ते 1,32,300 अशा पद्धतीने पे स्केल आहे. आणि यांचं दोघांचं पण जर आपण बढती जर बघितली या पदांची तर अवर सचिव किंवा त्यापुढील पदं असणारे आणि विशेष म्हणजे याचं जे काही नियुक्तीचं ठिकाण आहे ते फक्त मुंबई असणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मुंबईमध्ये काम करण्याची इच्छा नाही आहे तर त्या विद्यार्थ्यांनी हा विचार करावा की त्यांना मुंबईत जॉब पाहिजे की नाही पाहिजे, कारण की हे जे पद हे मुंबईच्या बाहेर नसणार आहे, फक्त मुंबईमध्येच असणार आहे. पुढे आहे आपलं जे पद सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, जे की आता गट अ झालं आहे आपल्या जाहिरातीनुसार. तर हे पे स्केल इथं चेंज असणार आहे, हे नसणार आहे सध्या. आणि यांची जर बढती बघितली तर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ किंवा त्यापुढचं त्याच्यामध्ये होऊ शकतं. म्हणजे डेप्युटी RTO हे पद भेटू शकतात. मग काही वर्षांनी RTO ते होऊ शकतात महाराष्ट्रात कुठेही. त्यानंतर पुढे जर बघितलं सहाय्यक गट विकास अधिकारी जर बघितलं तर S15 पे स्केल आहे. S15नुसार त्यांची बढती जर बघितलं महाराष्ट्र विकास सेवामध्ये त्यांची बढती होऊ शकते निवड श्रेणीनुसार महाराष्ट्रात कुठेही. पण इथं महाराष्ट्रात कुठेही नसण्यापेक्षा हे काय असणार आहे, हां ठीक आहे, महाराष्ट्रात कुठेही असणार आहे. पुढचं जे पद आहे मुख्याधिकारी आणि नगरपालिका त्यांची नियुक्ती जर बघितली तर फक्त नगरपालिका आणि नगरपरिषद क्षेत्रामध्ये होत असते. यांचं जर आपण पे स्केल बघितलं S15 आहे आणि मुख्याधिकारी नगरपालिका इथे ते बढती होऊ शकते त्यांची. उपअधीक्षक भूमी अभिलेख जर आपण बघितलं हे पद त्याच्यामध्ये S15 आहे. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख गट अ तिथे त्यांची बढती होऊ शकते महाराष्ट्रात कुठेही. नंतर पुढे आहे उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब, यामध्ये S15च आहे आणि महाराष्ट्रात कुठेही आणि अधीक्षक ते होऊ शकतात राज्य उत्पादन शुल्कामध्ये. भूमी अभिलेखचे ते जिल्हा अधीक्षक होऊ शकतात भूमी अभिलेखचे आणि राज्य उत्पादनमध्ये अधीक्षक होऊ शकतात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे. पुढे जर आपण बघितलं तर कौशल्य विकास रोजगारचं जे काही पद होतं S15 आहे. सहाय्यक संचालक होऊ शकतो तो कॅन्डिडेट पुढे आणि महाराष्ट्रात कुठेही. उद्योग अधिकारी तांत्रिक याच्यामध्ये जर नियुक्ती झालेली असेल तर S15 पे स्केल होईल आणि उद्योग उपसंचालक किंवा त्यापुढच्या पदांमध्ये त्यांची बढती होऊ शकते. अशा पद्धतीने एवढे पदं आपण सध्या जाहिरातीमध्ये बघितले. यामध्ये जर आपण सगळ्यात किमान पे स्केल जर बघितला तो किती आहे S15 आहे. ठीक आहे. सगळ्यात कमी जर बघितलं S15 पे स्केल आहे. सर्वात हायेस्ट जो बघितला उपजिल्हाधिकारी या पदापर्यंतचा ग्रुप एचा तर तो आहे S20. तर या रेंजमध्ये हे सगळे पदं आहेत 2023च्या जाहिरातीमध्ये. तर या पे स्केलचा विचार करून पण तुम्ही काय करणार आहे तुमचं प्रेफरन्स टाकणार आहे, कारण की पे स्केल पण फार महत्त्वाचा असतो आणि त्याचबरोबरीने जे काही नियुक्तीचं ठिकाण आहे ते पण पाहणं फार गरजेचं असतं. आता आपण बघूयात की कशा पद्धतीने तुम्ही ते करायला पाहिजे. तर तत्पूर्वी आपण काय करू की काही जे पदं आहेत की त्यांच्यासाठी काही शैक्षणिक अर्हता आहे. जसं की आता आपण जे बोललो होतो लेखाधिकारी जे होते सहाय्यक संचालक जे पद होतं महाराष्ट्र वित्त व लेखा याच्यामध्ये दिलेले स्पष्ट की एकतर 55% वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे, कॉमर्समधली पदवी पाहिजे. दुसरं त्यांनी अट असं सांगितले इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. किंवा आता हे किंवामध्ये वापरलेले एक तर तुम्ही कॉमर्सची डिग्री 55% सह जास्त किंवा मग हे 2 नंबरचा पॉईंट किंवा 3 नंबरचा पॉईंट किंवा 4 नंबरचा पॉईंट किंवा 5 नंबरचा पॉईंट अशा पद्धतीने त्यांनी ती शैक्षणिक अर्हता दिलेली, कारण की सगळ्या ठिकाणी त्यांनी किंवा वापरलेले. या 5 पैकी एक कोणती तरी अर्हता तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी जर बघितलं आपण ARTO तर यामध्ये भौतिकशास्त्र गणित या विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी असं त्याच्यामध्ये पाहिजे. त्यानंतर उद्योग अधिकारी तांत्रिक जर बघितलं आपण विज्ञान शाखेतील संवैधानिक विद्यापीठाची पदवी पण त्याच्यामध्ये चालते. त्याच्यामुळे इथे
आणि हे तर पाहिजेच. त्याचबरोबरीने संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयाच्या गटाशी संबंधित असलेल्या वस्तुविद्या, नगररचना म्हणजे आर्किटेक्चर वगैरे ते पण त्याच्यामध्ये असू शकतं. अशा पद्धतीने यांचे शैक्षणिक अर्थ आहे. सगळ्यात महत्त्वाचा हा जो पॉईंट आहे की मराठी भाषेचे ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे. आता तुम्हाला फॉर्म भरताना मराठी भाषेचं एखादं सर्टिफिकेट तुम्हाला जोडावं लागणार की तुमचं मराठी होतं म्हणून. तर तुम्ही ते 10वीचं सर्टिफिकेट जर अपलोड केलेलं असेल, 10वीच्या सर्टिफिकेटमध्ये आपण मराठी हा विषय घेतलेलाच असतो, तर ते अपलोड केले तरी तुम्ही चालून जातं. म्हणजे मराठी भाषेचं ज्ञान हे आपल्या सगळ्या पदांसाठी काय असणार आहे, आवश्यक असणार आहे, कंपल्सरी आहे मराठी. चला आता आपण बघूयात की कशा पद्धतीने तुम्ही ते प्रेफरन्स टाकायला पाहिजे. आपण आता पे स्केल बघितला, नियुक्तीचं ठिकाण बघितलं, त्यांची बढती कशा पद्धतीने होणार ते बघितलं, जाहिरातीमधले 16 संवर्ग सगळे बघून घेतले, त्यांच्या जागा पण बघितल्या किती आहेत म्हणून. आता आपण फॉर्म भरताना काय काय कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे ती बघूयात. तर तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्ही विचार करायचा आहे की तुम्हाला जे पद आहे ते कोणतं पद तुम्हाला सर्वात जास्त तुम्हाला त्याच्यामध्ये काम करता येईल आणि तुमची जी चॉईस असेल त्यानुसार तुम्ही ते भरा. हे फक्त आपण एक अंदाज म्हणून सांगतो, तुम्हाला एक थोडी आयडिया यावी की कशा पद्धतीने फॉर्म भरला पाहिजे. मी जसं सांगतो आहे तसंच भरायची काही गरज नाही आहे, ते तुमच्या मतानुसार तुम्ही ते चेंज करू शकता. फक्त तुम्हाला एक चांगली आयडिया यावी, पे स्केल पण तुम्ही लक्षात घ्यावा आणि कशा पद्धतीने पदांची रचना करायला पाहिजे ती आपण सांगण्याचा फक्त एक थोडक्यात प्रयत्न करतो आहे. आता पहिला जो कॅन्डिडेट आपण बघतो आहे की एक एक्झाम्पल घेऊन आपण ते बघूयात की कॅन्डिडेट ए जो आहे की तो आपण असं समजू की ओपन या जागांसाठी तो कॉम्पिटिशन करतो आहे. ओपन कॅटेगरीमधला नाही, पण तो ओपन या पदांसाठी पण कम्पीट करतो आहे असा कॅन्डिडेट आहे. आणि तो नॉन टेक्निकल आहे. NT म्हणजे काय, आपण नॉन टेक्निकल आहे म्हणजे त्याची मेकॅनिकल वगैरे अशी काही डिग्री नाही आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने आपलं प्रेफरन्स भरायला पाहिजे. तर त्यामध्ये तो असं करू शकतो की आता हे जे आपण ऑलरेडी इथं लिहून टाकलेले आहेत त्यामध्ये आपण 1 नंबरला ठेवलं आहे डेप्युटी कलेक्टर S20 बघा, असं समोर आपण मेन्शन पण केलं आहे. नंतर ACST, नंतर BDO, त्यानंतर आपण असिस्टंट लेबर कमिशनर, सेक्शन ऑफिसर हा मंत्रालयातला, त्यानंतर COB, नंतर उपअधीक्षक पद उत्पादन शुल्क, उपअधीक्षक भूमी अभिलेख, त्यानंतर असिस्टंट BDO, कौशल्य विकास अधिकारी, उद्योग अधिकारी आणि सेक्शन ऑफिसर MPSC. तर बघा इथून जर आपण याच्या पुढे गेलो आपण खाली 5 नंबरच्या पॉईंटपासून, तर हे सगळे जे पद आहेत ते ग्रुप बीचे पद आहेत, ग्रुप बीचे पद आहे. आणि बऱ्यापैकी या पदांचं जे प्रमोशन आहे ते वरचं प्रमोशन आहे. म्हणजे वरचे जे पद आहेत ग्रुप एचे ते खालच्या पदांमधून ते जे कॅन्डिडेट आहे ते वरच जाणार आहे नंतर. म्हणजे त्यांचं जर पे स्केल S15 असणार आहे तर प्रमोशन झाल्याच्यानंतर ते S20 डायरेक्टली होणार आहेत. तर बघा तुम्ही आता या पद्धतीने आपण हे कॅन्डिडेट एसाठी आपण टाकलेला प्रेफरन्स आहे. DC 1 नंबरला ACST, BDO आणि ALC हे जे वरचे 4 पद आहेत हे काय म्हणून टाकले आपण, A म्हणून टाकलेले आहेत, ग्रुप A म्हणून. पुढे जर बघितलं तर दुसरा एक कॅन्डिडेट आहे की जो आहे मेकॅनिकल त्याचा आहे. तर त्यासाठी जर आपण बघितलं तर तो 1 नंबरला DC टाकणार, 2 नंबरला ARTO टाकणार. फक्त हा एक चेंज आहे, बाकी सगळं सेम आहे. आता काही विद्यार्थी म्हणतील की हे जे काही सेक्शन ऑफिसर MPSC आहे तर हे तुम्ही वर टाकू शकतात का. यस, तुम्ही तुमच्यानुसार तुम्हाला जर वाटलं की ह्या पदाला वर टाकायचं तुम्ही वर टाकू शकतात. त्यानंतर CO हे पद कसं असतं की हे शक्यतो शहरी भागातच असतं, कारण की नगर परिषदा, नगरपालिका जिथं असणार आहे किंवा महानगरपालिका ती जिथं असणार तिथंच हे पद असणार आहे CO नावाचं पद. त्याच्यामुळे CO पण हे डेव्हलपमेंटल कॅडर असल्यामुळे चांगलं पद आहे. त्याचबरोबरीने सेक्शन ऑफिसर मंत्रालयामध्ये काम करण्याची संधी आहे, हे पण छान पद आहे. त्यानंतर ACST पद आहे की ते थोडं निवांत पद आहे की तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये पब्लिक कॉन्टॅक्ट नसणार आहे. ACST हे पद पण चांगल्या पद्धतीचं पद आहे. DC तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना. त्यानंतर अजून एक पद जर बघितलं आपण, हे जे 2 पदं आहेत 7 नंबर आणि 8 नंबरचे, हे दोन्ही पण पदं फार छान आहेत, अधीक्षक पद आहेत हे. कारण की पुढे जर आपण यांचं प्रमोशन बघितलं उपअधीक्षक उत्पादन शुल्काचं तर तो अधीक्षक होतो डायरेक्टली राज्य उत्पादन शुल्कमध्ये. आणि उपअधीक्षक भूमी जर आपण बघितलं तर पुढे चालून बढतीमध्ये तो जिल्हा अधीक्षक असं होऊ शकतो पद. त्यानंतर असिस्टंट BDO जर बघितलं तर पुढे चालून काय होणार आहे, डेव्हलपमेंटल कॅडरमध्ये ग्रुप A त्यांना भेटणार आहे. उद्योग अधिकारी जर बघितलं तर उद्योग उपसंचालक होऊ शकतात नंतर ते बढतीमध्ये.
आणि सेक्शन ऑफिसर जर बघितलं तर अव्वर सचिव होणार बढतीच्या नंतर. आणि असिस्टंट लेबर कमिशनर जर बघितलं तर उपायुक्त होऊ शकतात कामगार डिपार्टमेंटमध्ये अशा पद्धतीने. आणि BDOचं पुढे मग प्रमोशन डेव्हलपमेंटल कॅडरमध्ये होऊ शकतं. तर अशा पद्धतीने एक छोटा आपण प्रयत्न केला की तुम्हाला फॉर्म भरताना अडचणी येऊ नये आणि तुम्ही कशा पद्धतीने प्रेफरन्स टाकावे. बघा मित्रांनो, आता जे विद्यार्थी मित्र आपले 2024ची तयारी करत असतील तर त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला चांगले चांगले कंटेंट आपल्या चॅनलवर बघायला भेटतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.